छत्रपती संभाजीनगरमध्ये शौर्य दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेची हनुमान मंदिरात आरती। अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरेंसह शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आरती पार पडली। छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीने आरती। शौर्य दिनानिमित्त भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली। मंत्री मंगल प्रभात लोढांकडून ममता बॅनर्जींचा दहशतवादी म्हणून उल्लेख। पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी ममता बॅनर्जींचं राज्य, लोढांचं वक्तव्य। डबल इंजिन सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत। सुप्रिया सुळेंची जामखेड आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया। या सरकारच्या काळात क्राईमचा डेटा वाढल्याचं डाटाच सांगतो, अशी ही सुळेंची प्रतिक्रिया। आरोपी भाजपचा असला तरी मुख्यमंत्री त्याला सोडणार नाहीत। जामखेडमधल्या नर्तकीच्या आत्महत्या प्रकरणावर भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक। गोंदियाच्या दौनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचं कृत्य। 47 वर्षीय मुख्याध्यापकाला अटक। अकोल्यामध्ये 13 वर्षीय मुलीची आत्महत्या। शाळेतीलच एका विशिष्ट धर्मीयाच्या मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा गंभीर आरोप। नांदेडच्या बालाजी कल्याणीची हत्या मैत्रिणीनंच केल्याचं उघड। भांडणानंतर रतीनं बालाजीवर हल्ला करून स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या। सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू, त्यामुळे अटक नाही। राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि नवीन 5 विधेयकं पटलावर ठेवली जाणार। तर पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार, अशी माहिती। जळगावच्या धरणगावमध्ये ईव्हीएम सुरक्षेसाठी महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयाबाहेर पहारा। कडाक्याच्या थंडीतही मंडपात रात्री कार्यकर्ते शेकोट्या पेटवून पहारा देत आहेत। बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेसमोर राडा घालणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। सांगली महापालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतच असेल, कोणत्याही सोयीच्या आघाडी नसतील, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल। पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात बाबा आढाव यांच्यावरती उपचार। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचं अचानक कामबंद आंदोलन। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे टोल वसुली बंद, त्यामुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांची दिवाळी। घरातला माणूस गेल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख झाड तोडल्यावर होतं। अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांची तपोवन वृक्षतोडीवर प्रतिक्रिया। कोणत्याही कामासाठी झाडं तोडू नका, पर्यायी मार्ग निवडा, अशी मांजरेकरांची प्रतिक्रिया। पुण्यातील इंडिगोची दिवसभरातील 42 विमान उड्डाणं रद्द। एअरपोर्ट अथॉरिटीची माहिती। प्रवाशांना आजही मनस्ताप सहन करावा लागणार आहे। मसूर उमरज रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। मोबदल्यासाठी शिवडे ग्रामस्थ आक्रमक। बांधकाम अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव। ठाण्यातील घोडबंदर रोड आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार। काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान ग्राउंडिंग आणि मास्टिंगचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं अवजड वाहनांना बंदी असेल। एसी लोकलमध्ये आता ओळखपत्र अनिवार्य असेल। बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान रात्रकालीन ब्लॉक। जलद मार्गावर रात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक। महापरिनिर्वाण दिन असल्यानं उद्याचा ब्लॉक रद्द। जळगाव शहराच्या मेहरून परिसरातील स्मशानभूमीचं स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। स्मशानभूमीत सरणावर बसून नागरिकांचं अनोखं आंदोलन। सांगली जिल्ह्यातील शस्त्रपरवान्यांची फेरतपासणी होणार। गरज नसलेले शस्त्रपरवाने रद्द करणार। कायदा सुव्यवस्था आणि वाढलेल्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी निर्णय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। वाशिममधील बनावट नोटा प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला अटक। कारवाईमध्ये 500 रुपयांच्या एकूण 70 बनावट नोटा जप्त।
बीडच्या गेवराईतील जातेगाव इथं सेंट्रल जीएसटी पथकाचा कृषी दुकानदारावर छापा। जातेगाव येथील मशिनरी दुकानावर जीएसटी पथकाची कारवाई। दुकानदारांकडून ग्राहकाला जीएसटी बिल न देता केवळ कच्च्या पावत्या दिली जात असल्याची माहिती। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडामधल्या सैनिकी विद्यालयात 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा एकावर जीवघेणा हल्ला। वर्गात मस्ती केली म्हणून मॉनिटरनं हटकल्यानं गळा आवळत जीवघेणा हल्ला केला। उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करा, अहिल्यानगरच्या हिंदू जनजागृती समितीची मागणी। काही दिवसांपूर्वीच 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या धर्मांतराबाबत तक्रार दाखल झाली होती। मुंगुसाच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या किंग कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया। जळगावच्या रावेर तालुक्यात वाघोडमधली घटना। पर्यावरण प्रेमींनी सापाला जीवदान दिलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंस्र प्राण्यांचा वाढता संचार, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न। रात्री शेतात जाणं जीवावर बेतत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। महावितरण विभागानं दिवसा वीज पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीच्या घरी चोरी। इम्तियाज यांची बहीण कुटुंबासमवेत दुबईला मुलाकडे गेली असताना घरामध्ये चोरी। 85,000 रोख रकमेसह दागिने लंपास। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक। अपघातामध्ये कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर, दोघांचा मृत्यू। मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मिल ठाकूरवाडी परिसरात 3 वाहनांचा अपघात। घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी तर 3 जण किरकोळ जखमी। अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला भराडी मार्गावरती मालवाहू टेम्पो उलटला। सुदैवानं जीवितहानी नाही। रस्त्यावरच्या वळणावर टर्न न घेता आल्यानं हा अपघात झाला। कोल्हापुरात उजळाईवाडीमध्ये क्रिकेट खेळताना शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेला असताना उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची घटना। गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक। अपघातामध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू, 11 जखमी। 8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक। नागपूरच्या लॉ कॉलेज चौकात एसटीच्या शिवशाही आणि एका शाळेच्या बसचा जोरदार अपघात। अपघातामध्ये दोन्ही बसचं मोठं नुकसान। शिवशाही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी। रायगडच्या रोहा कोलाड रोडवरील संभे गावाजवळ 2 दुचाकींची एकमेकींना समोरासमोर धडक। अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचाही मृत्यू। नागपूर शहरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा खटला सत्र न्यायालयाकडे दाखल। कुख्यात आरोपी रणजित सफेलकर आणि मोहसिन बदरुद्दीन अन्सारी यांच्या विरोधात खटला चालवला जाणार। भंडाऱ्याकडून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रकला भरधाव पिकअपची मागून धडक। अपघातामध्ये पिकअपच्या केबिनचा चक्काचूर झाल्यानं चालक वाहनामध्ये अडकला होता। पिकअप चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विशेष ट्रेन चालवणार। उद्यापासून विशेष रेल्वे सेवा सुरू होणार। यंदा कोकणातील हापूस हंगाम जवळपास महिनाभर उशिरानं लवकर आलेला आणि उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसाचा हापूसच्या मोहोर प्रक्रियेवर परिणाम। यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यानं नांदेडमध्ये कलिंगडाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा। बारदाना नसल्यानं धाराशिवमध्ये 4 दिवसांपासून सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र बंद। 50 रुपयाच्या पोत्यासाठी शेतकऱ्यांचे क्विंटलला 700 रुपयांचं नुकसान। मागच्या वर्षीही 28 दिवस बारदाना नसल्यानं खरेदी केंद्र बंद होतं। नांदेडच्या कोपरा गावात सोयाबीनला आग लावण्याचे प्रकार वाढले। मागच्या काही दिवसात सोयाबीनच्या 3 गंजींना आग, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। आरोपींचा शोध घेण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये नाफेडकडून 5,328 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीनची खरेदी। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। खुल्या बाजारात सोयाबीनची प्रति क्विंटल 4,500 दरानं खरेदी। नंदुरबारमध्ये कापसातील वाढलेल्या ओलाव्यामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदीस नकार। शेतकरी हवालदिल। कापूस काढणीच्या हंगामात पडलेल्या अतिवृष्टीचा फटका। खरीप हंगामातील धान पिकाच्या प्रलंबित बोनससाठी गोंदियात शेतकऱ्यांचा पणन कार्यालयावर मोर्चा। गोंदिया जिल्ह्यातील 5,000 शेतकरी अद्यापही बोनसपासून वंचित आहेत।
रत्नागिरीची वेदा सरफरे ठरली सर्वात लहान हिंदुस्थानी जलतरणपटू. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. 9 महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात तिची पोहायला सुरुवात. भंडाऱ्याला 10 वर्षांनंतर पोलीस क्रीडा स्पर्धेचे यजमानपद. पूर्व विदर्भातील शेकडो स्पर्धक भंडाऱ्यात दाखल. 17 विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा थरार भंडाराकरांना अनुभवता येणार. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडे बाजारात तेजीत पहिल्या 2 दिवसांमध्ये 117 घोड्यांच्या विक्रीतून 56 लाखांची उलाढाल. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक घोडे दाखल. दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं नाव द्या अशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अनेक वर्षांची मागणी. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात अखंड भीमज्योत. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भीमज्योत अर्पण. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून अनोखं अभिवादन. दीक्षाभूमीवरही भीम अनुयायांची सकाळपासूनच अभिवादनासाठी गर्दी. शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत सकाळी प्रार्थना. अमरावतीमध्ये खडूच्या सहाय्यानं बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं. धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे चित्र रेखाटलेलं आहे. नाशिकच्या मनमाडमधील भोयगाव येथील नेमिनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2.5 फुटाच्या स्काय लॅम्प खाली बाबासाहेबांची प्रतिकृती रेखाटली. ॲक्रेलिक रंगांनी अवघ्या 4.5 तासात बाबासाहेबांची प्रतिकृती रेखाटली. नाशिकमध्ये पंचवटी एक्सप्रेसवर महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती. महापरिनिर्वाण दिनी मनमाड रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनोखी मानवंदना दिली. आकर्षक फुलांची सजावट आणि निळ्या ध्वजांनी पंचवटी एक्सप्रेस नटली. काँग्रेसची अमरावती ते नया अकोलापर्यंत अभिवादन यात्रा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते सहभागी. नया अकोला इथं अभिवादन सभेचंही आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये अभिवादनास येणाऱ्यांच्या भोजनाची मोफत व्यवस्था. ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे मनमाडला रेल्वे स्थानकाबाहेर 3 दिवस मोफत भोजन आणि चहाची व्यवस्था. भंडारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. त्रिमूर्ती चौकातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायी नतमस्तक.